काय करशील काय करशील काय करशील तू काय करशील काय करशील तू काय करशील तू औचित्यवाडी. सुगंधा, मी आल्यापासून बघतोय काय झालं नेमकं, काय नाराज आहे, चेहरा उतरलाय. काय विचारता मला काय झालं म्हणून? वर तू म्हणता चेहरा उतरला. हो, पाण्याचा पत्ता नाही इथं. आंघोळ नाही केली काय? तुम्हाला माहिती का, मी माठामध्ये भरलेलं पाणी असतं हा. ना, ते असलं तरी मी आंघोळ करून घेते. बिना आंघोळीची बसत नाही मी कधी. नाही कधी कधी काय होतं, माणसाने आंघोळ नाही गेली का फ्रेश नाही राहत, म्हणून म्हणलं चेहरा उतर. असं काही नसतं, काय टेन्शन मुळे झालं ते. त्यावेळेस ऐकलं नाही, मी सांगत होतो मतदान दिलं त्या डेपुटीच्या पॅनलला. आता पाणी नाही, लाईट नाही, लाईट आहे तर नळ नाही, लय अवघड चाललंय. रस्ते आहेत का नीट आपल्या गावात? आणि द्या मतदान त्यांना अजून, आणा निवडून. काय करावं, झाली चूक. आता आता काय करायचं ते सांगा मला. अरे ते विकासन प्रगती हरवलेत, 4 वर्ष झाले, सापडलेत नाही अजून. कोण झाला का गावचा विकास? आहे का असं गावची म्हणा ना. गावची प्रगती आहे? उरफटे बोलू बोलू चाललं तुमचं. पाणी आहे ना, काय व्हाय ना. मी 8 दिवस आंघोळ नाही केली, म्हणजे आई गं. मागच्या महिन्यात आता असं पण केलेली. मला आता उबट वास येत होता, मला वाटलं तुमचाच येतो आता काय. केलेली. तुला सांगतो, जर तू 7 दिवस असशील सुगंधा, 7 म्हणजे आता काय करायचं तुमचं? यंदा मी डेप्युटीच्या विरोधात उभा राहणार आहे, फॉर्मच भरणार आहे, सरपंच डायरेक्ट. डेपुटीच्या विरोधात होय? ह्या बघ, पुण्याला जाऊन मी सगळं शिकून आलोय. गावाची डेव्हलपमेंट कशी करायची, गावाची प्रगती कशी करायची, गावचा विकास कसा करायचा, गावात हे कसं आणायचं, गावात ते कसं हे आणायचं. ते नाही आणायचं, पाणी रस्ते हे म्हणा. हा मग तेच ना, पाणी आणायचं, रस्ते आणायचे, 24 तास लाईट राहिली पाहिजे. पाणी असं 2 नळ बसायचे, एकाला गार पाणी एकाला गरम पाणी. त्याची काही गरज नाही, पाणी आलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर उभे राहत असाल ना, तुमच्या सोबत आहे बाबा. मी तुमच्या सोबत रोज प्रचाराला तुमच्या सोबत राहत जाईन. सकाळी काम आवरलं का तुमच्या मागच. तू नसती म्हणली तरी मी उभा राहणार होतो. आतापासून नाही, महिन्यात मी आता येऊन 1.5 महिना होता आला मला, 1-1.5 महिना. तेव्हापासून बघतोय डेपुटी त्या खुर्चीवर बसून उठतच नाही. तर कसं गाव झालंय तुम्ही? हा, ते पण खरंच आहे. तुम्ही ना खरंच उभं राहा बरं आता. उभाच राहणार मी. डेपुटी बसणार तिथं खुर्चीवर, म्हणजे त्यांच्या घरी. त्यांना बाहेरच निघून द्यायचं नाही. आणि मग बघा, त्यांना शिकणार मी असा गावचा विकास करतेत. माहितीये का, अख्खं गाव हागंदारी मुक्त आलं, मी आपला टमरेल घेऊन बाहेर जातोय. आहे का मला संडास? अहो, तुम्हाला मागच सांगितलं तुम्ही, मी घरकुलामध्ये नाव द्या आणि तुमच्या घराचं करून घ्या. नाही ना केलं त्यांनी, त्या याला दिलं जाल्याला. अरे एक काम करा, तुम्ही जाता उभं राहा, मी तुमच्या सोबतच आहे बरं. तुम्ही स्वप्न tension नाही पडलेलं आहे आपल्याला. सरपंच झालो, गुलाला आपलाच आहे. तू फक्त 7 दे, माग पडू नको. बघ अख्खा गाव माया मागं अहो बोलतो. पोपटराव, सुगंधा सोबत असल्यावर तुम्ही कशाला टेन्शन घेता? मी सोबत आहे म्हटलं, अख्खा गाव माझ्या माग आहे. अख्ख्या गावात तू आहे ना, आता बयानला सांग, आपला प्रचार चालू कर. काळजीच करू नका. डोर टू डोर मार्केटिंग झालं पाहिजे आपलं. पॅनलचं टेन्शन. नाव काय असणार? हा, पॅनलचं नाव मी ठरवतो, तुला फोन करतो. चालेल. हा हा. पण नक्की बर का, हा 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 तुम्ही सरपंच झाले, दुसऱ्या दिवशी पाण्याचं लगे टंचाईच मिटली पाहिजे. दुसऱ्याच दिवशी, मी तर म्हणतो ज्या दिवशी होईन त्याच दिवशी पाणी. बरं झालं ते. अख्ख्या गावात प्रचार चालू कर आपला. हा हा. आता दाखवतो डेपुटीला पाणी कुडून आणते आणि कसं आणते. झाल्या काय कार्यक्रम झाला, देवीचा भारी वाटायला लागला आहे की नाही? भारी काय मंदिराचं काम केलंय भाऊ सगळ्यांनी मिळून. मग येडा. आला पोपटे. अय, हा, डोक्याची टोपी काढून गुडघ्यात करून घातली. हे ते डेपुटीने लोकल टॉपे घातले ना, म्हणलं आपली काढून ठेवा. काय अरे काय विचारतो, गावातला एवढा शिकले सवरलेला माणूस तू, धन्यवाद. कळत नाही का रे तुला गावात काय चाललंय आपलं? काय चाललंय? तुला कळत नाही का? चांगलं चाललंय. देवीचा आता एवढा कार्यक्रम केला, आपल्या देवीची परत प्राणप्रतिष्ठा झाली. किती वर्ष झाले रस्ता नाही आपल्या गावाला? कोणता रस्ता नाही, रस्ते तर सगळे झालेत. इकडं झाला, खाल्ला झाला, पलीकडं राहिलाय भाऊ आमच्या आळीतला. दाखवू का तुला सगळी खडी? गाड्या पंक्चर व्हायला लागलेत, लोकांच्या पडायला लागलेत लोक. मग मुखांना आता गाड्या जात्यात. उखाणला कस काय पैसे गेले कुठे एवढे? रस्त्याचं पैसे अरे काय संबंध आहे? समजा 1 लाख रुपये रस्त्याला आले, हं. ते जर त्यात घातले तर क्वालिटी होईल ना. हा, पण त्यात 20च घातले ना 80 जर खिशात घातले त्याच काय होईल? पाणी. आणि मला सांग, पाणी येतंय का? पाण्यावर आठवलं मला, पाणी येतंय 2 दिवस झाले. हे नाही कशाचं काय पाणी पाणी? पाणी नाही येत. लाईट आहे का? लाईट आहे? लाईटाचा वारे वावता ना. द्या ना मग निवडून डेपुटीला. त्यांचा न काय संबंध आहे पाण्याचा? कोणाच्या हातात ही? मग निवडून काय देतो आपण, मजा म्हणून का? आपल्याला आनंद झाला, निवडून आले डेपुटी, संपला विषय. मग लाईट नको आम्हाला आणि पाणी नको आम्हाला. आपले प्रश्न कोण मांडतो वर? हा, ते खरंच आहे. त्याच्यामुळे आपण ठरवलंय, आपण पॅनल उभा करायचा. तू मीन झाल्या. चालतंय ना पॅनल. पॅनल? हा, आपण निवडून यायचंय, सरपंच उपसरपंच आपण व्हायचंय.
एवढं सोपं वाटलं का रे पोपट्या तुला निवडणूक म्हणजे यार लय अवघड असतंय. मी चांगलं पाहतोय गावात राहून. पैसे आम्ही काय अवघड नाही हे बघ जोडीदार आपला सरपंच आणि उपसरपंच लगेच डेपुटी. नाही तू कस काय सरपंच मी भरतो फॉर्म. ऐक ना, मी थोडं तिथं शिकून आलेलो आहे. आपण 2.5 वर्ष राहू. 2.5 वर्ष मी सरपंच, 2.5 वर्ष तू सरपंच. चालतंय मग. आणि तुला लोक डेपुटी म्हणते ना सुरुवातीला. याड लागलं काय? चालेल एवढं नको करू तुला काय माहिती यार, गप तुझ्या डोळ्यात खापायला लागला आता, जळायला लागला तू मी सरपंच होईन म्हणून. तू काय कुठं जा रे तू? झाल्या बोटात तुला सांगू पडून आली. आपला प्रचार कसा करायचा माहिती का? एवढं सोपं नाही. बदनामी करायची डेपुटीची अख्खी गावभर. काम नाही केले, इथं पैसा खाल्ला तिथं पैसा खाल्ला, जी होईन ती होईन. काय होईन ते ए होईन. पोपट्या, मला काय म्हणायचं, राजकारण करायचं ना तर आपल्या पद्धतीने व्यवस्थित करायचं. याला त्याला नाव ठेवून काय करायचं? तू या धमक आहे ना, तू लढ ना. ए, तुला नको राहायचं का आमच्या पॅनल मध्ये? नाही भाऊ, मग मी अनुभव घेतलेला आहे, मला नाही राहायचं. जा मग. चल निघ. म्हणजे आमच्या पॅनल मध्ये नाही ना तू. हा. विरोधक म्हणलं आमच्या गप्पा ऐकायच नाही. सिक्रेट होणार आहे आमच्या मैत्री रात्री संध्याकाळी 6 नंतर. अरे असं नसतं पोपट्या, एवढं नाही करावं. आम्हाला गप्पा मारायचे सिक्रेट आमच्या पॅनल बद्दल. तुझा का मी जाऊ उठून? मी जातो हो तुमच्यातून. नाही लाल गाजर आहे बरं काय डेंजर. याला काय बासुंदी देतात काय टेपुटी खायला? त्याच्यामुळं काय करायचं तुला सांगतो. जे दिसन ना त्याच्याबद्दल, त्याच्याकडे ना आपल्याबद्दल चांगलं बोलायचं. तुझ्याबद्दल, माझ्याबद्दल. वहिनीला सांग आणि गावातल्या वहिनीला म्हणा, गावातल्या बाया माणसाला बी सांगून का. आणि तू मी मिळून ना गावात आहे ना अशी डेपुटीची बदनामी करायची ना. राम 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 राम. दर्शनाला गेलता काय? नाही अरे माणसं तरी बघत इतके काय काय तुला लगी हाकलून दिलं राव मला खुशाल कोणी? झाले पोपट्यानी. आता तो हेच जोडीदार आणि तुला हाकलून दिला म्हणजे काय हाकलून काय दिलं? जोडत ते पोपट्या ना खरंच नव्हतं पाहिजे आपल्या गावात. तुम्हाला सांगतो, गेला पुण्याला आणि पुण्याहून आला. हे झाल्या मग एवढा जुलग मित्र आणि त्या पोपट्याच्या नादी लागलाय. आता पोपटे आपल्या गावातलाच आहे, तू गावात नाही येणार आणि कुठं जाईन? काय म्हणला पोपटे? काय म्हणतोय तुमचं काही खरं नाही. पण यंदा काय झालं काय झालं? इलेक्शन मा काय खरं नाही. काय दरवर्षी निवडून येते, मला काय झालं इलेक्शन? नाही, यावर्षी काही खरं नाही. म्हणजे कोण कोण आड जाणार आहे? पोपट्या पॅनल करतोय. पोपट्या पॅनल करतो तुम्हाला सांगायला लागला. पोपट्याला दूध घ्यायला पैसे नाही, सकाळच्या बरं चहाला पोपट्या पॅनल करतो. काय सांगत तुम्हाला? इलेक्शनला पैसेच लागतात असं काही नसतं डेपुटी. मग तुमच्या नावाची बदनामी चालू केली त्यांनी. काय म्हणतोय? तिथं आला आता पारावरती माझ्या संग बसला. झालं मी बोलतो तू चांगलं, लगेच आला. मला म्हणला तुम्हाला आहे का गावात काय माहिती? डेपुटी पैसे खातेच, रस्त्यात पैसे म्हणून रस्ते चांगले व्हायनात. परत म्हणला पाणी नाही प्यायला आपल्याला, वरून पैसे घेतात, पाणी वाटीत नाहीत. आणि जाल्याला म्हणला, जाल्या आपण तिघं प्लॅन करू. म्हणलं हो मला माहिती आहे राजकारण कसं आहे, मला नको म्हणलं ते, मी माझा बरं आहे आपला आहे तसा. तर जाल्याला म्हणला तुला सरपंच उपसरपंच करतो. ते जाल्या म्हणलं नाही मग म्हणलं आपण दोघं 2.5 वर्ष सरपंच होऊ. आणि लगेच जाल्या त्याच्यापाशी बसला ना. मला लगेच पोपट्या म्हणला चल उठ आमच्यातून, आमचा पॅनल आहे, तू आता विरोधक आहे. अरे म्हणलं अरे आपण मित्र आहेत. मला म्हणलं मित्र फित्र काय माहित नाही मला, तू आता आमचा विरोधक आहे, आमच्या गोष्टी ऐकायच्या नाही. तरी मी कान देऊन ऐकलं डेपुटी बाहेर बाजूला जाऊन. तो म्हणला आजपासून डेपुटीची बदनामी चालू करायची. लोकांना सांगायचं या डेपुटीने पैसे खाल्ले, कामं केले नाही, लक्ष देत नाहीत गावाकडे, आणि अशी बदनामी करून आपण त्यांचं मतदान हे करायचं. अरे किती काय कुत्रे भोके हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. लक्ष नाही द्यायचं. कोण लोक विश्वास ठेवणार त्याच्यावर? अहो असं नाही डेपुटी, पण सध्या तुम्हाला माहिती आहे आता पाऊस पाणी नव्हतं त्यामुळे पाण्याची टंचाई चालू आहे. लोकांना काय होतं माहिती आहे का डेपुटी, खरं वाटतं ना ती. अरे पाण्याचे आता लाईटचे प्रॉब्लेम येऊ राहिलेत. परत नळ पाईपलाईन तुटली होती एक ठिकाणी त्या JCP मुळे. आता सांगितले आज भाऊसाहेब ते म्हणले जोडून घेतो, उद्या सकाळी बरं पाणी येईल. आणि कोणतं पाणी नाही, आपण दिसाड पाणी देतोय गावाला. हे लोकांना काय माहिती गंमत अशी होती ना, हे लोक फितरून देणार आहेत ना. हे पोपट्यानं लय चाल पाहिजे तुम्हाला सांगतो मी. आणि काय बदनामी करून करून काय करेल एवढं? काय बदनामी मी काय वाईट वागवतोय का? कोणाचे पैसे बुडवतोय का? कोणाचा 1 रुपया खाल्लाय आतापर्यंत? तू तर माहिती आहे जर कोणाचा 1 रुपया घेतला मला माहिती आहे म्हणूनच मी त्यांच्यात थांबलो नाही ना. नाही तर मी थांबलो नसतो त्यांच्यामध्ये. ते काय ना बदनामी कोण लोक कशाला ऐकून घेते? लोकांना माहिती आहे डेपुटी गावा करता काय करते. मी तुमचं आहे म्हणून तुम्हाला सावध केलं फक्त, बाकी काही नाही. का बाबा आपल्याकडून काही व्हायला नको, बरोबर आहे की नाही? आपण आपल्या पद्धतीने चांगलं राहायचं, आपल्याला काही घेणं देणं नाही. हे लोक असे करतच असतात. चल येऊ का मी? आता काय ते मला हाकलून दिलं, मला त्याचं टेन्शन. जाऊ दे काय अरे पोपट्याचं काय घोडं मारलाय मी एवढी माझी बदनामी करायला लागला. अवघड आहे गावात चांगलं वागावं का नाही? डेपुटीचा पॅनल आहे ना असं बाहेर काढायचं. बाहेर सगळ्या बायांना सांगून आलोय मी, या की बाय सोडली नाही. काय गावाने काय म्हणता? का रे बाबा कम अप्रचार मांडला? नाव बंद तुमचं आजपासून डेपुटी. तू कोण गाव नाव बंद करणार माझं? तू काय आता उद्याचा डेपुटी आणि मी सरपंच, उपसरपंच, सरपंच. नाही वा तू म्हणतो व्हायला काय मारे म्हण नाही, पण माझी बदनामी काय करतो तू?
प्रचार करणं काम आहे आमचं. प्रचार तू चांगला प्रचार कर ना, अपप्रचार कम करतो. तुमचा अपप्रचार केला माझाच चांगला प्रचार होणार आहे ना. अरे पण माझा अपप्रचार का करतो तू? तुझा चांगला प्रचार कर ना. खरं बोलले मिरची लागली का काय काय खरं बोलला? मग खरं काय बोलला? आहे का लाईट? अरे वाऱ्या वादळामुळे तार तुटली, लाईट येईन ना बाहेर, मला सांगितलंय ना मी. पाणी आहे का? हा? प्यायला गावाला पाणी आहे का प्यायला? अरे गावाला पाणी प्यायला गाव काय लई दिसत असत, 15 दिवस उपाशी नाही. त्याला धुवायला पाणी नाही कपडे. हा. हा? मग कसं राहायचं माणसाने? तू उगा तोंडाची आता बोलायला नको लावू मला. तुला विरोध करायचा चांगला विरोध कर. ऐका, हा. ते बाहेरच्या ज्या कंपन्या असतात त्या गावात पाईपलाईन टाकीत्यात, त्याचा पैसा कुठे जातो सांगा? कोणच्या पाईपलाईन टाकीत्यात, नया टाकीत्यात गावात. कोणच्या पाईपलाईन टाकल्या? हं? रस्ते आले, रानातून गेले लोकांच्या, त्याचे पैसे निम्मे आणले ना तुम्ही. अरे काय बोलतो तू? येड्या नको करू. लय शान लोकांना माहितीये कोणी पैसे प्रत्येकाला जाऊन तिथे हे केले. रेकॉर्ड दाखव रेकॉर्ड. किती वर्ष झाले तुम्ही डेप्युटी? तू कोण विचारणार मला? गावचा नागरिक आहे मी. का नागरिक कुठं होता? तू पुण्याला होता. बरं किती वर्ष झाले तरी बी अंदाज? हाय 10 वर्षापासून नाही हे मी. हाय मग का तुम्हाला रस्ता? हाय? हा? कोणचा रस्ता नाही? तुमच्या घरापुढे रस्ता आहे अरे का? कोणचा रस्ता नाही? तुम्हाला सांगतो का रस्ता नाही? अरे नालेन गटारच वरती आले तुंबले. गप रे तू. काय नाल्यापाशी तुला अकलीचा पत्त्या नाही तिथं, तू म्हणून ठेवलंय तू. मला सांगतो डेपुटी लय आवाज चढवायचा नाही, आपला बी आवाज चढवणार. तू काय करशील? तू काय करशील? तू काय करशील? तू काय करशील? काय करशील तू? काय करशील? होय, काय करशील तू? काय करशील तू? काय करशील? सामान्य नागरिकाला मारहाण करता. सामान्य नागरिकाला काय करशील? अरे, तू काय करशील तू? काय करशील? काय करशील? नीट वाग, नीट वाग, नीट वाग. बदनामी करू नको कुत्रे. जर लढायचं ना तर नीट लढ. हा ताण लागली बरं का? का? ताण लागली. आहे का बदनामी करू पाणी नका. प्यायला? चाल. गावात पाणी आहे प्यायला. हं? नीट लढ, नीट बर लढत का? असतो आपण. लढणार नीट लढ. अरे, हाईट दोन टाकी. ठोक्याने घाबरतो काय हो? दोन ठोकेनी तुला पोपट्या सांगतो म्हणतात मी. आपल्याला पोपट्या. तुला सांगतो अपप्रचार करतो का तू? होय. पोपट्या उठ. परत जर पोपट्या उठ अपप्रचार तू. केला तू हा. तुला सांगतो. पोपट्या उभा नालायक राहिला, चाल. बरे बरे झोपत येत. चाल पोपट्या. चल गरीबावर हात उचलीचा काय? चल गरीब. हं? चांगला प्रचार कर. अपप्रचार चांगला करू नको. नाही चल नाही, जे केलं गावात ते जे पेरणार तेच चल उगवणार. रे. चल 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 रे. नालायक हो. माझी नादी लागा ना हराम करो. एकटा बास आहे तुम्हाला सांगायला. हो येतो सर, येतो. हा येतो ना सर. हा 3-3:30 ला येतो. हो ठेवू का सर? कर. काय काय म्हणता डेपुटी? तुमचं हे रूप पाहिलंच नव्हतं बा मी, एवढं उग्र रूप. काय पाहिलं नव्हतं उग्र रूप? तो मला सांग. एखाद्याला जर नाहक बदनामी जर करत असाल, आपण कामच नाही तसं केलं नाही आणि नाहक बदनामी तुम्ही आपल्या स्वतः स्वार्थ करता करत असाल तर हो, पण तुमची प्रतिमा आधीच चांगली आहे ना. तुम्ही काय म्हणले, माझं काम चांगलं आहे, मला काही गरज नाही, बरोबर आहे की नाही? कशाला मारायचं तुम्ही एवढं? तुम्हाला माहिती आहे की त्यांनी काय केलंय? काय केलं? अख्ख्या गावातल्या ग्रुपमध्ये व्हिडिओ काढून टाकलाय आणि हेडलाईन टाकली त्याच्यावरती, विद्यमान उपसरपंचाने नागरिकाला मारहाण. व्हिडिओ टाकलं का? आता मला पोलीस स्टेशनचा फोन, पोलीस स्टेशनला बी गेला जायला देऊ. म्हणजे पोलीस केस बी केली का? हा केस नाही केली साहेबांनी, नाही घेतली. एनसी दाखल केली फक्त. काय ते परत साहेबांचा फोन आला. हॅलो सर. हा 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 PI साहेबाला सांगा तुम्ही, मी 3-3:30 पर्यंत येतो. हो हो. हा 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 साहेब म्हणले किती वाजता येतात? त्यांना वाटलं येतोय का नाही. कुठं ना झाला डेपुटी आता येऊ. अरे पण मला सांग, मी त्याला समजून सांगायला गेलो पण तुम्ही एवढे संयमी आहेत, शांत आहेत, मला माहिती आहे तुम्ही असं कधीच वागत नाहीत. आज काय झालं नेमकं तुम्हाला? अरे त्यांनी ना मला लई चिडून घेतला. त्यांनी काय केलं माहितीये का? ना कसं लागल्यासारखं बोलला मला. मग त्यांनी ते साध्य करून घेतलं ना डेप्युटी. तुम्ही राजकारणात एवढ्या वर्षाचे आहेत, तो पोपट्या तुम्हाला सांगितलं मी चालबाज आहे, त्यांनी बरोबर तुम्हाला उकशिलं, तुम्हाला मारहाण करायला लावली, त्याचा व्हिडिओ जाल्याला काढायला लावला. मग त्यांचं प्री प्लॅनिंग आहे तो सगळ्या गोष्टीचं, आणि मग गावात टाकलं. आता मला सांगा, अख्ख्या गावभर चर्चा सुरू झाली की नाही की डेप्युटीने पोपट्याला मारलं? कम मारलं तर पाण्याचं विचारलं, लाईटीचं विचारलं, रस्त्याचं विचारलं, सगळं उलट झालं ना डेप्युटी. म्हणजे आपण आहे ना, म्हणजे आयतं कोलीत दिलं समोरच्याला. अरे मला तिथं ते सहनच नाही झालं. मी समजून सांगायला तर तुला माहिती मी संयमी व्यक्ती आहे, पण तिथे गेलो मला ते नाही, त्याचा जो बोलण्याचा टोन आणि ते जे होतं ना, ते मला असं एकदम हे वाटलं, उग्र वाटलं, म्हणून मी त्याला जोड पिलं. त्याला तेच पाहिजे होतं ना, मग त्याने तुम्हाला उकसिलं ना. पण ज्याला नालायकांनी कशाला व्हिडिओ काढायचा आणि टाकायचा? त्याला तरी किती नालायक घेतो. तुम्हाला सांगितलं मी मागाशी, रोज माझ्या बरोबर राहतो आणि माझ्या बरोबर राहून माझ गळा कापला द्यायला. मी तुम्हाला म्हणलं त्याच्या बाजूने गेलाय, तुम्ही थोडं सावध राहिलं. एवढं म्हणलं तुम्हाला सावध राहा म्हणून, आणि तुम्ही सगळा घोळ करून ठेवला. अवघड आहे राजकारण, अवघड आहे. तुम्हाला सांगतो किती तुम्ही हे करा, लोकांसाठी करा, काही करा, हे विरोधक आहेत ना. तुम्ही मला सांगा, 100 चांगले कामं केले गावासाठी, पण आज ही एवढी मोठी चूक झाली ना तुम्ही हानमारीची. अरे पण लोकांना काय माहिती, लोकांना माहिती आहे ना मी असं हाणणार नाही म्हणून. दिसतंय लोकांना धडधडीत, तुम्ही त्याला उचलू टाकलंय.
अरे उचलून टाकलं मग बोलला तसा ते वाईट मध्ये. हा मला सांग माझ्या जागेवर तू जरी असतं मारला तुम्ही असतं. पाहिलं का व्हिडिओ पाहिलात नाही तुम्ही? आधी बोललेलं घेतलंच नाही जालेनी. मग तुम्ही जसं त्याला उचललंय का 2 झापडी टाकला तिथून सुरू झाला व्हिडिओ. काहीच कळत नाही काय भांडण काढली काय झालं झालं मग. नाही. आता ते साहेबाला व्हिडिओ दाखवला असेल म्हणून साहेब मला वाटतं पी आय साहेबांनी बोलले काय लहान आपले API ला माहिती आहे मी वाद घालणार नाही म्हणून, पण ती व्हिडिओ दाखवला त्यांनी बहुतेक. अहो पुरावा आहे ना एवढा मोठा. कोणत्या ग्रुपला टाकलाय? सगळ्या गावातल्या सगळ्या ग्रुपला टाकलाय. ऍडमिन कोण आहे त्याच्यात? काय उपयोगी आहे, डिलीट डेपुटी? करणार ते. आपल्या हातात आहे का त्या गोष्टी? ग्रुपचा तो ऍडमिन सदाभाऊ एका ग्रुपचा ऍडमिन आहे ते डिलीट कर. अहो तुम्हाला माहिती आहे सदाभाऊच्या हातात गेलं तर सदाभाऊ अजून पसरीन. तुम्ही एक काम करा आता, मला तर वाटतं बरं का ते झालं ना आणि पोपट्याला ना माफी मागू, चुकलं म्हणून. मला असं वाटतं तू येडा झाला काय? माफी मागायचा काय संबंध आहे माझा? म्हणजे चुकी करणार ते तो काय लय मोठा आहे का माझ्यापेक्षा माफी मागायला? डेप्युटी तुम्ही माझ्यापेक्षा आहेत ना, वयाने पण मोठे आहेत आणि अनुभवाने पण मोठे आहेत. राजकारणात आहे ना चाल आहे ना, एक पाय मागे घेऊन मग टाकायचा. हा लक्षात घ्या. आधी अरे केस पण भानगड ह्यो नको. आता 1 महिना झाला आलेला, याला काय माहिती मी काय काम केलंय? हा अहो, त्याला काय करायचंय? त्याला फक्त राजकारण करायचंय. त्याला काय करायचं? तुम्ही काय काम केलं म्हणून त्याचा तुम्हाला थोडी मोठेपणा करायचं. त्याला पुढे यायचंय म्हणजे तुमची बदनामी करणारच होता ना. आणि त्यांनी हे षडयंत्र वापरीन हे मला वाटलं नव्हतं. इतक्या खालच्या पातळीला जाईल म्हणून हे दोघं. बरं चला आता ते पोलीस स्टेशन येत असेल, तू म्हणतो ना मध्यस्थी करून ते मिटून घेऊ, मला बी वाद वाढायचा नाही. आणि त्याचं जर वाढवायचं असलं तर त्याला वाढव म्हणू. त्याला आहे ना आपण केस माग घ्यायला लावू, तुम्हाला सांगतो, आणि माफी मागू. डेपुटी राजकारण करायचं ना तर खूप संयम ठेवावा लागतो, तुम्हाला सांगतो. जाऊ दे ना, एक पाऊल पाठीमाग घ्यायचं आपण आणि आहे ना त्याला जे करायचं करू द्यायचं आणि आपण आपल्या पद्धतीने राहायचं. अरे ठीक आहे, राजकारणात संयम ठेवावा लागतो, पण मला सांग जर समोरचा विरोधक जर आपल्या स्वार्थासाठी जर तुमचा प्रचार करीत असला तर कवर गप बसायचं? यालाच तर राजकारण म्हणते डेपुटी. हे पहा, तुम्ही जर माफी मागत असले ना तर आपण जाऊ, आम्ही व्हिडिओ शूट करतो आणि ग्रुपवर टाकू. काय माफी मागितली व्हिडिओ शूट करतो का? कशाला व्हिडिओ शूट करतो? त्याला तुला हेच करायचं नाही, त्याला समजून सांगा. त्याला सांगतो मी बाबा तू बी प्रचार करू नको आणि मी बी परत तुझ्या वाटायला जाणार. चाल आहे की नाही? चल पोपटे आली ती बघ. असा गरीबाला आणून होत असतं होय राजकारण. ए आणि आम्ही काय गप बसणार आहेत होय? गप काय बसायचं? डोक्यात दगड जरी घातला ना आपण आवाज उठवणार, निवडून येणार. तुला सांगतो आपला नाद नाही करायचा. एवढं हाणलंय ना मला. त्या 100% निवडून ये. पण आता आहे ना डेप्युटी काय आले ते बघ. काय साठी आली? पोलीस स्टेशनला काय जायची गरज होती रे? गावातला विषय होता, कशाला पोलीस स्टेशनला गेला तू? मारहाण झाली. मग सामान्य माहितीचा अधिकार आहे. मला विचारायचं, मी जर मतदान केलं तर मला विचारायचं हक्क आहे. मग अरे कधी तू मतदानाला होता पोपट? तू 6 वर्षातून गावात आला. माझ्या घरच्यांनी केलंय. बरं ठीक आहे बाबा, झाली माझी गुणमागाशी चूक. बरं ती चूक बी झाली नसती, तू मला ना गोष्ट केलं म्हणून ही चूक झाली. डेपुटी तो विषयच नको. कोणी यूज केलं काय झालं हे विसरून जा. माफी माग आणि विषय संपून टाका. आता म्हणलो ना माफ कर बाबा, झाली चूक. काय म्हणले? माफ कर. हा हा डेपुटी तुला माफी मागू राहील. तू तुझी काय मागतोय मग? डेपुटी मागू राहिले सांगतोय. मी नाही ऐकलं. काय ऐकलं नाही? काय ऐकलं नाही? तो माफी मागितलं, ऐकलं नाही माझं? मी इकडे बोलत होतो जाले संगत. हे बघ पोपटराव, लोकशाहीनं सगळ्याला स्वातंत्र्याचा आणि समानतेचा अधिकार दिलेला आहे. तुला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, सगळं स्वातंत्र्य आहे. पण जर तू स्वार्थाकरता स्वतःचे जर एखादा प्रचार केला तर कोणीच ऐकून घेणार नाही. माझ्या जागेवर दुसरा जरी असता तरी ऐकून घेणार नाही बरं का. लोकशाहीचे काही तत्व आहेत, मान्य आहे मला. मी त्या लोकशाहीचं एक हे मी पण लोकशाहीचा भाग आहे ना, म्हणे म्हणत नाही ना, सगळे नागरिक लोकशाहीचा भाग आहेत. गावातले एक ना एक नागरिक लोकशाहीचा भाग आहे. पण मला काय म्हणायचं, तू बदनामी केली नसती तर मी रागावलो नसून भांडण झाली नसते. जाऊ दे ना, झालं गेलं विसरून जा. मी तेच सांगतोय तुम्हाला. आता ते माफी मागा. ए ऐक रे भाऊ, ऐका. बरं झालं, मागाशी चुकलं माझं, मी माफी मागतो भाऊ, बस. रेकॉर्डिंग करायची का? नाही. पण जरा जाऊ दे, आपलं बी चुकलेलंच आहे. काय आपण जर इलेक्शनला उभं राहायचं राहायला पाहिजे होतं. लोकशाहीने हक्क दिलाय, एखाद्याची बदनामी नाही करायला पाहिजे. अरे माझं बी चुकलं डेप्युटी. इलेक्शनला अजून लई टाइम आहे. तू इलेक्शनच्या वेळेस वेगळा पॅनल केला तरी मी तुला काही म्हणणार नाही. फक्त मला काय म्हणायचं, तुला चांगलं निवडून यायचं ना, तुझा प्रचार कर. माझा प्रचार करू. लोकांना माहिती आहे, मला माहिती आहे ना, मी लोकांचं काम केलंय. मला निवडून द्यायचं नाही, लोक पाहतील. डेपुटी याची ग्वाही कोणी घेणार हा. नाही की विरोधक तुमचा म्हणजे प्रचार करणार नाही म्हणून. तुम्ही राजकारण पाहता, आपणही पाहतो. लोक विरोधकाला नाव ठेवतात, नको त्या गोष्टी बोलतात. त्यामुळे हे बघ पोपटराव, तू बी आहे ना, तुझ्या लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे. तुला उभा राहायचंय, 100% उभा राहा. पॅनल टाक, निवडून ये आणि तुला जसं वागायचं तसं वाग. बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला सुद्धा डेप्युटी सांगतो, तुमचं काम बोलतोय, तुम्हाला भ्यायचं काही कारण नाहीये. मी तुम्हाला तेच सांगितलं होतं. श्यामराव, संयम ठेवा आपला. इलेक्शन 1 दिवसाचं असतं, त्यानंतर परत आपण सगळे एकत्र येतो. नाही आम्ही तर तेच सांगतो ना. त्याच्यामुळे माम चूक लक्षात आली ती माझ्या. पण पोलीस स्टेशनला मी काय गेलो माहितीये का? कारण मला माहिती यांची ओळख आहे तिथं. माया आधी हे गेले असते परत मायावर आलं असतं, म्हणून मी गेलो.
नाही 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 असा माणूस नाही आहे मी बरं का. आपल्या गावातल्या माणसाला पोलीस स्टेशन पेशन नेणार नाही. मी गावातलं गावातच मिटीला असतं. पण हे बघ मी मारलं तुला, तो माझ्या लहान्या भावासारखा आहे. तुला का मारलं की तुझ्याकडून चुकलं आणि मला राग सहन नाही झाला त्याच्यामुळे माझा हात उठला. नाही तर मी संयमी व्यक्ती आहे. ठीक आहे बा, मग आता लोकशाहीच्या मार्गाने मी पण ऐकून घ्यायला पाहिजे होतं. पण आता काही काही गोष्टी नाही येवत. जाऊन द्या डेपुटी, माझं बी चुकलंच. पण एक मुद्दा आहे राव, तेवढं पाण्याचं बघा ना, सुगंधाला प्यायला पाणी नाही राव. अरे संध्याकाळपर्यंत पाणी चालू होईल, सगळ्याचे नळ चालू घेणार आहे. तुझं आपले वाद झाल्याबरोबर मी भाऊसाहेबाला खावडलोय. म्हणलं तुमच्यामुळे आमच्यात वाद व्हायला लागले, तुम्ही तेवढं करून घ्या. पाईपलाईन तुटलेली आहे. पाणी नव्हतं आपल्याला, पाणी येऊन जाईल. मग काय विषय आहे? पुढं विषय राहिला. चालू आमचं मिटलं बरं का. पण या काय होतंय बरं का शामराव, दुसऱ्याच्या भांडणामध्ये तिसरा पोळी भाजून घेतो. त्याच्यामुळे तू आहे ना, तू गावातलाच नागरिक आहे. तुला माझी गरज पडणार आहे, तिची गरज पडणार आहे. टायमाला मोबाईल काढून तू तयार झाला. या मोबाईलमुळे दोघांची बदनामी झाली. लोकांना कुठं माहित नव्हतं झालं बरं का. जरा तेवढं ध्यानात ठेव, सोशल मीडियावरती काय टाकायचं आणि कुठं काय टाकायचं. चालते, चुकलं डेपुटी माझे बी. पोपट येऊ का?